स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता एकंदरीत 19वा हप्ता 5000 रुपये जमा। सविस्तर माहिती जाणून घेऊत। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। येणारा हप्ता जो 19वा हप्ता आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5000 रुपये कसे जमा होणार, सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना, या योजनेअंतर्गत 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये देण्यात येणार आहेत। आणि तसेच या योजनेच्या माध्यमातून रक्कम ही 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपयाच्या हप्त्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तर या योजनेचं नाव आपल्या सर्वांना माहित आहे, PM किसान योजना आहे। आणि लाभधारी कोण आहे तर भारताचे शेतकरी आहेत। लाभ एकंदरीत 6000 रुपये आहे। आणि याच्याच माध्यमातून आता या योजनेचे उद्दिष्ट, आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत, या सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। आणि 5000 रुपये एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होणार हे सुद्धा आपण जाणून घेऊ। तर या योजनेची पात्रता अशा देण्यात आलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या की शेतकरी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, 2 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे, आणि शेतकऱ्यांचे नाव आणि बँकशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील। तर यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता CSC सेंटरवर जाऊन। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर कागदपत्रे काय काय लागणार तर सर्वांना माहित आहे, आधार कार्ड, बँक खाते। हे कोणाला सांगत आहे मी तर ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी आहे। तर आधार कार्ड आहे, बँक खाते क्रमांक आहे आणि 712 हे लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर आता नेमकं 5000 रुपये कसे मिळणार तर मित्रांनो, तर शेतकरी बांधवांना एक नवीन योजना म्हणजे PM मानधन योजना, या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे ते, आणि प्लस हप्ता म्हणजे किती झाले 5000 रुपये एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। अशा पद्धतीने जे PM मानधन योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता एकंदरीत 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।